आणि सिंधुदुर्ग पोलीस पुन्हा एकदा जयदीप आपटे यांच्या कल्याणच्या घरी दाखल झाले। 3 तासांपासून शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। घर आणि कारखान्यातून काही संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। जयदीप आपटे यांच्या पत्नीला घेऊन सिंधुदुर्गातील पोलिसांचं पथक त्यांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यामध्ये दाखल झाले। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याणमधून अटक झाली। सिंधुदुर्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत। जयदीप आपटे यांची चौकशी सुरू आहे। दुसरीकडे सिंधुदुर्ग पोलिसांचा एक पथक कल्याणमधील आपटे याच्या घरात दाखल झाला होता। आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास हे पोलीस दाखल झाले होते आणि जवळपास 3 तास घरात त्यांची चौकशी सुरू होती। आता ही टीम सध्या जयदीप आपटे याच्या कारखान्यात दाखल झाली आहे। या कारखान्यात आपटे यांनी महाराजांचा पुतळा तयार केला होता अशी माहिती समोर आली आहे। या पुतळा बनवण्यामध्ये काय काय जी सामग्री आहे ती आणली गेली होती, वापरली गेली होती याचा तपास सिंधुदुर्ग पोलीस करीत आहेत। पोलिसांसोबत जयदीप आपटे यांची पत्नी देखील आहेत, त्यांचे काही शेजारी आणि नातेवाईक देखील आहेत। सध्या पोलिसांच्या या ठिकाणी या कारखान्यामध्ये चौकशी सुरू आहे। कॅमेरामॅन दिनेश जाधवसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण।